हरी 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 हरी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. हरी हरी. लहान मुलांवर संस्कार करण्याचं हे निरपेक्ष कार्य आपल्या केंद्रात येणाऱ्या साधिका या अव्याहतपणे कसलीही अपेक्षा न ठेवता आणि स्वामीजींची सेवा म्हणून करत आहेत. आणि हे अनेक वर्ष चाललेलं आहे. 81 साली बालसंस्कार केंद्र सुरू झालं, म्हणजे आता 41 वर्ष झाली. 42 वर्ष झाली. आणि या बालसंस्कार केंद्रातून अनेक मुलं संस्कारित होऊन आपल्या आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये उत्तम रीतीने कार्यरत आहेत आणि चांगले नागरिक म्हणून खरंच अभिमानास्पद असं काम करत आहेत. ही मुलं पुढं जाऊन आत्ता झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार हे परत एकदा जागृत करतात. आणि म्हणजे मधला एक काळ असा असतो मुलांच्या बाबतीतला, साधारणपणाने 14 वर्षांपासून ते 21-22 वर्षांपर्यंतचा, आणि मुलींच्या बाबतीत 12-13 वर्षांपासून ते 18-20 वर्षांपर्यंतचा, की या संस्काराचं ही मुलं नक्की काय करतील, बाहेरच्या जगताचा अपरिहार्य परिणाम त्यांच्यावर होत असतो. पण त्याच्यातून ती सावरतात. तरुण होण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडी इकडं तिकडं झाली असं आपल्याला जरी वाटत असलं तरी देखील ती परत आपल्या मूळ संस्कारावर येतात आणि खरंच खूप चांगलं जीवन जगू लागतात. हा संस्काराचा परिणाम आणि प्रभाव आहे. कित्येक घरांमध्ये चांगले संस्कार केले जातात याच्यावर माझा विश्वास आहे. पण तरी कित्येक चांगल्या घरांमध्ये आईवडिलांना मुलांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. त्यांना शिकवण्यासाठी, म्हणजे शाळेतलं शिकवण्यासाठी देखील वेळ नसतो. शेवटी नाईलाजानी लहान मुलांना देखील क्लास लावावा लागतो. आई आणि वडील दोघंही शिकवण्यासाठी समर्थ असताना, म्हणजे ते उत्तम शिकलेले असताना आणि मुलांना शिकवू शकतात अशी परिस्थिती असताना त्यांना मुलांना देण्यासाठी वेळ नसतो. त्यांना आपल्या मुलांवर संस्कार करावेत असंही मनापासून वाटत असतं, पण त्याकरताही त्यांना खरंच वेळ मिळत नाही. आणि या बदललेल्या जीवनशैलीवर उपाय हा शोधून काढलाच पाहिजे. तसा पूर्वी नंदाताई सावंतांनी स्वामीजींच्या शब्दांवरून प्रेरणा घेऊन हे बालसंस्कार केंद्र सुरू केलं. आणि नंदाताईंनंतर कित्येक जणांनी हे केंद्र चालवलं. आता सध्या सद्भक्त सौ ताराताई गोळे हे केंद्र समर्थपणाने चालवत आहेत. आणि त्यांच्याबरोबर अनेक केंद्रचालक हे कार्य अत्यंत निष्ठेने करत आहेत. हे काम आता ऑनलाईन देखील होतं आहे. लॉकडाऊनमध्ये जे ऑनलाईन सुरू झालं तर ती प्रथा तशीच चालू राहिली. असं असल्यामुळं पुण्यातीलच नव्हे तर परगावच्या आणि पुण्यातील जे सहज येऊ शकतात ते सोडून लांबच्या साधकांना देखील आपल्या मुलांना
या केंद्रामध्ये जॉईन करून घेता येतं. माझ्या पुढं काही प्रश्न आहेत आणि ते पालकांचे आलेले प्रश्न आहेत. हे प्रश्न मी सगळे इथं बसायच्या आधी वाचले. सगळे प्रश्न खूप चांगले आहेत. सद्भक्त सौ सायलीताई रक्टे यांनी प्रश्न विचारलेला आहे की आजकालच्या जगात मुलांचा पेशन्स लेव्हल खूप कमी झाला आहे. लगेच गोष्टी झाल्या पाहिजेत, नाही झाल्या तर चिडचिड करतात. तसंच एखाद्या गोष्टीचं मिळण्याचं कुतूहल कमी झालं आहे. त्यांना वाटतं हे कोणी पण करू शकतं आणि त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे. ते मिळवण्यामागची मेहनत त्यांना जाणवत नाही, तर त्यांना त्याचं महत्त्व कसं समजवावं. त्यांना लेक्चर देतोय असं वाटून न देता. अगदी बरोबर आहे. आजकालच्या मुलांचा पेशन्स लेव्हल कमी झालेली नसून त्यांची पेशन्स लेव्हल तितकीच उतावीळ आहे जेवढी आपण लहान असताना आपली होती, तेवढीच उतावीळ आहे. फक्त त्यांना तोंड देताना आपली पेशन्स लेव्हल कमी झालेली आहे. मुलांची पेशन्स लेव्हल कमी झालेली नाही आहे, पण आपल्याला असं वाटतं आपल्याला वेळ कमी असल्यामुळं की आपण सांगू ते मुलांनी झटपट ऐकावं. आपला पेशन्स कमी झाला आहे, आपली पेशन्स लेव्हल कमी झाली आहे. याचंही कारण आपल्याकडं असणारी वेळेची त्रुटी हीच आहे. मला आठवतं की एखादी गोष्ट जर मनाने घेतली तर मी 3-3, 4-4 दिवस घरी माझ्या आईवडिलांकडं ती गोष्ट मला मिळावी म्हणून भुणभुण करत असे. आणि रक्टेताईंना देखील आठवेल, कुठेत रक्टेताई, हां, की तुम्ही तुमच्या लहानपणी हे केलेलं आहे. तेव्हा कदाचित आई वडील जास्त पेशंटली आपल्याला हँडल करत असतील आणि आपल्याला जरा चटकन राग येत असेल. आपला मुलगा आपण सांगितल्याबरोबर लगेच ऐकेल अशी अपेक्षा असते, पण तसं तो करत नाही. आणि आकार द्यायला हा कुंभाराला मातीला आकार द्यायला देखील किती वेळ लागतो. म्हणजे कबीर लिहितात की एका बाजूनी आधार देतो आणि दुसऱ्या बाजूनी थापट्या मारतो तेव्हा मडकं घडतं. तर मुलांना एका बाजूनी आधार देणं आणि दुसऱ्या बाजूनी थापट्या मारणं ही गोष्ट पालकांनी विसरू नये. शाळेत विसरलेत. आमच्या लहानपणी तर आम्हाला म्हणजे थापट्या हा शब्द फार कमी पडेल, पण आताचा जो आमच्या मॅट्रिक झालेल्या मुलांचा ग्रुप आहे तेव्हाचा 1973 सालचा, तर त्या ग्रुपवर प्रत्येकजण म्हणजे मॅट्रिक होण्याच्या आधी आम्ही व्हर्नॅक्युलर फायनल झालो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. तर ज्या गुरुजींनी आम्हाला खूप मारलं बेदम, म्हणजे त्यांच्याकडं मार हे एकच उत्तर असायचं, तर त्या गुरुजींचा आपल्यावर फार उपकार झाला असा आता. आणि ही सगळी मुलं चांगली झालेली आहेत, आपापल्या ठिकाणी चांगली कामं करत आहेत, मोठी झालेली आहेत समाजामध्ये नावलौकिकानी देखील, पण त्यांना आपल्याला वेळेवरी मारलं गेलं म्हणून आत्ता आपण नीट आहोत असं वाटतं. माझा एक भाऊ मला असं म्हणाला की माझी आई जर कडक नसती तर आम्ही कधीच बिघडलो असतो. कळलं का? त्यामुळं एका बाजूनी मुलांना खूपच दिलासा देणं आणि याचा अर्थ सर्रास घेऊ नका की तुम्ही मुलांना उठसूट मारा असं मला म्हणायचं नाही आहे, पण शिकवणं, समजावून सांगणं, रागावणं
न बोलणं, त्यांच्याशी बोलणं सोडून देणं, चुकीचे वागत असतील तरच मी सांगतोय. मारणं, या सगळ्या गोष्टींचा पालकांनी अवलंब करावा. याचं कारण घडताना घडणाऱ्याला जेवढा त्रास होतो तेवढा घडवणाऱ्याला देखील त्रास होतो. आणि घडवणाऱ्याला म्हणजे तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो त्रास मानसिक जास्त असतो. आपण आपल्या मुलाला रागवतोय, त्याचे हट्ट आहेत ते पुरे आपल्याला करायचे नाही आहेत, काही काही हट्ट, याचं आईला फार वाईट वाटत असतं. जे त्याच्या चांगल्याकरता असलं तरी देखील त्याला आपण नाही म्हणतोय, त्याच्या चांगल्याकरता नाही म्हणतोय आणि तो दुखावला जातोय, याचं आईला वाईट वाटत असतं. आईचा पेशन्स कमी झालेला आहे, वडिलांचा पेशन्स कमी झालेला आहे. तसंच गोष्टी मिळण्याचं कुतूहल आणि ही गोष्ट त्यांना जी मिळाली आहे ती सहज मिळालेली नाही आहे, त्याला एक किंमत आहे. बरोबर आहे की नाही? आपण जी मुलांना खेळणी देतो ती किमती खेळणी देतो आणि ही सहजपणाने मिळालेली नाही आहेत. हे त्यांना कसं समजवावं? तर मुलांनी तुमच्याकडं किमती खेळणी मागितलीच नाही आहेत. मुलं सेल्सशी देखील खेळतात, मुलं दगडाशी देखील खेळतात, मुलं साध्या गोष्टीशी देखील खेळतात, साध्या भातुकलीशी देखील खेळतात. त्याच्याकरता फारच भारी भातुकली आणली तर मुलांना त्याची खूप किंमत आहे असं समजू नका. मुलांना खेळण्यासाठी त्यांना डिस्ट्रॅक्शन हवं असतं, आनंद हवा असतो. चालू गोष्टीपासून जरा मन वेगळं रमवणं हे त्यांना हवं असतं आणि ते कशाशीही खेळतात. उलट तुम्ही घेतलेल्या महागड्या वस्तूंशी न खेळता अगदी साध्या साध्या गोष्टींशी खेळण्यातही त्यांना जास्त मजा येते. याचं कारण त्याची किंमत जी आहे ती आपल्या डोक्यात असते, पण मुलांच्या डोक्यात येण्याची काही शक्यता नाही. असं असल्यामुळं मुलांना खूप भारी वस्तू आणून देणं याचं मुलांना काही वाटत नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो की तुम्ही एक विमान असं जरा ढकललं आणि ते आकाशात उडालं आणि परत खाली गेलं तर याचं मुलाला एकच दिवस कौतुक वाटतं, पण त्याची किंमत खूप असते. आणि मग पुढं त्याची मोडतोड झाली तर आपल्याला मात्र बरेच पैसे वाया गेल्याचं दुःख होतं. मुलाला काहीच नाही, त्या मोडलेल्या विमानाबरोबर तो खेळतो, त्या अजून आपटतो, त्याला त्याच्यातच आनंद असतो. असं असल्यामुळं ते मिळवण्यामागची मेहनत त्यांना जाणवण्याचं त्यांचं वयच नाही आहे. असं असल्यामुळं मुलांचे लाड करताना आता सर्वसाधारणच समाजाची परिस्थिती सुधारलेली असल्यामुळं मुलांना जर आपण थोडी महाग किंवा किमती खेळणी आणून दिली तर आपण आपल्या लहानपणाशी तुलना करतो आणि त्यांना किमती खेळणी मिळाली आहेत म्हणतो, हो की नाही? पण त्यांना ते सहज असेल आणि त्यांनी ते मोडलं तर मोडलं, अशी भावना आपण ठेवावी. आपण जर आपले पैसे वाया घालवायला तयार असू मुलांकरता तर विषय संपला. नाहीतर मुलांना काहीही आणून द्या त्याच्याशी ते खेळतात. आणि शेजारच्या मुलाबरोबर काही खूप खेळताना त्याच्या घरी खूप चांगलं आहे म्हणून त्यांनी ते मागितलं तर थोडं थांबून मग त्याला द्या. आपण मागितलं की लगेच मिळतंय नाही ऐकायची देखील सवय ठेवा. मुलांना मागितल्यावर मिळतंय हे लगेच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. त्यांनी तुमचाही पेशन्स वाढेल, मुलाचाही पेशन्स वाढेल. पण तुम्ही खूप बारीक सारीक विचार केला आहे आणि मुलं चिडचिड करतात हे खरं आहे.
मुलं चिडचिड करणारच. एखादी गोष्ट आपण त्यांनी मागितली आणि आपण दिली नाही तर आपल्याला द्यायचे की नाही हे आपण ठरवून ती चिडचिड सहन करण्याचा आपला पेशन्स आपल्यापाशी ठेवू आणि त्याला थोड्या दिरंगाईनी, कारण आपली मुलं आहेत त्यामुळं आपण त्यांचे लाड करणारच, असं कसं होईल. असं असल्यामुळं थोड्या दिरंगाईनी त्याला ते द्यावं. ते देण्यासाठी 2 चांगल्या गोष्टी मी करीन असं कबूल करून घ्यावं त्याच्याकडून. तो त्या कसा करतोय हे पाहावं आणि मग द्यावं. बाईंना एकदम पटतंय मी जे म्हणतोय ते. बरोबर आहे की नाही. असं केलं हीच मुलांना वाढवण्याची रीत आहे. आणि मला अशी खात्री आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला असंच वाढवलेलं आहे. आपण ही आपल्या मुलांना अशाच रीतीने वाढवलं तर मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने ते खूप चांगलं होईल असं मला वाटतं. आजकालच्या डिजिटल टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये लहान मोठे सर्वजण त्याच्या अधीन गेले आहेत. जसे नवीन गोष्टी आत्मसात करताना फायदे असतात तसे तोटे पण असतात. माझे प्रश्न असे आहेत की आपल्या मेंदू आणि मनाला चालना मिळत राहण्यासाठी तसेच लहान मुलांनी त्याच्या अधीन न होण्यासाठी आपण काय करू शकतो. तसंच मुलांना आध्यात्मिक आनंद आणि भौतिक आनंद समानतेने कसा द्यायला शिकवलं पाहिजे. भौतिक आनंद द्यायला पालकांना शिकवण्याची गरज नाही आहे. उलट मुलांना कल्पना नसताना निष्कारण हॉटेलमध्ये घेऊन जाणारे पालक मी पाहिलेले आहेत. म्हणजे मुलांना हॉटेलमध्ये जेवतात हे माहीत नसतं, आपण त्यांना हॉटेलचा रस्ता दाखवतो. जरा बदल पाहिजे म्हणून मुलांना नको का न्यायला असं निष्कारण पालक म्हणतात. आपण त्यांना निष्कारण अनेक रस्ते दाखवतो. पण आता आपण याचा अर्थ सर्वसाधारण जर असतील तर तुम्ही तसं करत नसाल समजा, पण कृपा करून तसं करू नका असं मला म्हणायचं आहे. की मुलांना नाटकाला घेऊन जाणं, सिनेमाला घेऊन जाणं, तसंच हॉटेलमध्ये घेऊन जाणं आणि निरनिराळ्या हॉटेलमध्ये घेऊन जाणं. मी मध्ये कुठं गेलो तो आणि एका ठिकाणी खाण्यासाठी म्हणून आम्ही थांबलो. तर तिथं ते वडील सांगत होते, तो मुलगा 8 वर्षाचा होता. वेटरला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तो फ्रीज तुझा उघड, आईस्क्रीम ठेवलेला आणि त्याला काय काय हवे ते दे. तर याच्यात वडिलांना रुबाब वाटला. पण पुढं त्या मुलाला रागवण्याची वेळ आली, कारण तो एक कोण घेतोय तो नको म्हणून खाली टाकतोय, दुसरा हा घ्यावा का हा नको. त्यांनी त्या फ्रीजची सगळी रचना इकडून तिकडं करून टाकली. इतका रुबाब करायचं कारण नाही आहे पालकांनी की त्याला काय हवं ते दे असं सांगायचं. कधी कधी म्हणजे पालक अति करतात. भौतिक सुख मुलांना देण्यासाठी जरा जास्तच केलं जातं आणि जितकं केलं जातं काळमान प्रसंगानुसार तेवढं आपणही करावं, करू नये असं नाही. म्हणजे कोणी सांगेल की मुलांच्या पायाला माती लागली पाहिजे, पण आता मुलांच्या पायाला मातीच लागत नाही म्हणून तुम्ही मोजेस त्यांना द्यायचे नाहीत असं करू नका. जे योग्य आणि आवश्यक आहे तिथपर्यंत आपण मुलांकरता जरूर करू, पण त्याच्यापेक्षा जे जास्त आहे तर ते लहान वयात मुलांना देण्याची गरज नाही आहे असं मी निश्चित सांगेन. कपडे देखील मुलांना मर्यादितच असले पाहिजेत, असावेत. म्हणजे 4-8 कपडे पुरतात. पण जर आई वडिलांनाच 4-8 कपड्यांवर समाधान नसेल तर मग ते मुलांनाही गेलो म्हणून घेऊन आलो असं करतात.
याच्यात काही भौतिक सुख मुलांना कोणतं मिळत नसतं. त्यामुळं भौतिक सुख त्यांच्या किमान गरजा भागवल्या जात आहेत इतपत आईवडिलांनी जर सांभाळलं आणि पाहिलं तर जास्त बरं पडेल असं मला वाटतं. आणि आध्यात्मिक आनंदासाठी आपलं हे आहेच आहे संस्कार केंद्र. या संस्कार केंद्रामध्ये जे शिकवलं जाईल तर त्याच्यातून मुलं शिकतील, घडतील. इथं देखील डिजिटल टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून जे म्हटलेलं आहे, तर या डिजिटल टेक्नॉलॉजी आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ऑनलाईन केंद्र नाही का घेतली जात आहेत. शाळेमध्ये देखील म्हणजे आमच्या नाती जेव्हा ज्युनियर KG आणि सिनियर KG होत्या तेव्हा त्या ऑनलाईन शाळा या कोरोनाच्या उपकारामुळं अटेंड करत होत्या. आणि तिथं समोर बसून त्यांनी अटेंड करायचं आहे, पण त्या उठून जर आज स्वयंपाकघरात आल्या की काहीतरी खायला दे म्हणून, आणि त्यांना जर म्हटलं की शाळा चालू आहे ना, तू कशी आत्ता आलीस, तर ती म्हणे की सांगू वायफायचा प्रॉब्लेम आहे, वायफायचा प्रॉब्लेम आहे. मुलांना ही टेक्नॉलॉजी चांगली समजली आहे. वायफायचा प्रॉब्लेम आहे सांगायचं असं म्हणाली. त्यामुळं त्यांना आता हे सगळं शाळेतच शिकवलं जाणार आहे. त्यांना लहान वयातच कॉम्प्युटर शिकवायलाच देणार आहेत. किंवा एखाद वेळेला मला नीट माहीत नाही आहे कितवीपासून देतात, पण कदाचित येईल 5वीपासून देखील थोडा बहुत कॉम्प्युटर त्यांना हाताळायला. काय सांगतेस, पहिलीपासून त्यांना कॉम्प्युटर हाताळायला देत आहेत. त्यामुळं डिजिटल टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर याची भीती मुलांना मुळीच राहणार नाही आणि ते त्याच्यापासून सगळं शिकतील. आता एका गोष्टीला ज्या 2 बाजू असतात, म्हणजे हा मोबाईल, या मोबाईलमध्ये काय काय आहे याची तुम्हाला कल्पना आहे. मुलांना देखील त्यांच्या मित्रमंडळींमुळं मिळते. कोणामुळं कोणाला मिळते, मोठ्या भावामुळं लहान भावाला मिळते, मोठ्या बहिणीमुळं लहान बहिणीला मिळते, आणि ते वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. ही मात्र असते, याच्यात शंका नाही. तर त्याबाबत सावध राहणं एवढं आपण करू शकतो. आपली मुलं घराचं म्हणजे त्यांच्या बेडरूमचं, आता प्रत्येकाला वेगळ्या बेडरूम आहेत की नाही, त्यामुळं मुलांच्या बेडरूमचं दार बंद करून काहीतरी करतायत हे त्यांना कधी करू देऊ नका. बेडरूमचं दार उघडं पाहिजे. आई वडिलांनी कधीही त्या खोलीत जाता आलं पाहिजे त्यांना, म्हणजे मग ते काय करतायत ते तुम्हाला कळेल. बाकी या टेक्नॉलॉजीपासून मुलांना दूर नाही नेता येणार, पण त्यांच्यावर मधून अधून सक्त नजर ठेवणं हे आपल्याला करायचं आहे. पालक म्हणून आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत हे मला माहिती आहे. याचं कारण आपण जर कामावर गेलेलं असताना मुलं काही पाहत असतील तर काय करणार. विशेष करून 8वीच्या पुढच्या मुलांचा हा प्रश्न नक्की आता येऊ लागलेला आहे. आणि दुसरं म्हणजे कॉम्प्युटर गेम, त्याची इतकी म्हणजे त्याचं ॲडिक्शन मुलांना निर्माण होतं. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी शाळेत शिकवल्या जातात आणि इतर गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या ॲपद्वारे सगळ्यांवरच त्याचा भडीमार होतो. तसा आपल्या मुलांपर्यंत त्या येणारच आहेत. तर हे जे कॉम्प्युटर गेम आहेत तर त्याच्यापासून दूर मुलांना कसं ठेवायचं याचा नक्की विचार सगळ्या पालकांनी करणं फार गरजेचं आहे. त्यांना ते नीट समजेपर्यंत याच्यातलं काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही बराच काळ निघून जाणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार करत राहणं, सांगत राहणं एवढाच उपाय आहे. याच्यापेक्षा जास्त उपाय नाही आहे. कारण तुम्ही अतिसक्ती
किंवा त्याच्याकरता शिक्षा करू गेलात तरी देखील शिक्षा झालेल्या मुलाच्या खिशात परत मोबाईल राहणारच आहे. आणि शिक्षा झाल्यावरही दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेपोटी काहीतरी उघडणारच आहे. असं असल्यामुळं सतत सांगणं, समजावून सांगणं, समजावून सांगणं आणि समजावून सांगणं, त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणं, याच्याखेरीज दुसरा कुठलाही मार्ग मला दिसत नाही. एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांना शांती समाधान ज्यांनी प्राप्त होईल असं ध्यान शिकवणं किंवा नामस्मरण, आणि नामस्मरणाच्या ठिकाणी एकाग्र राहण्याचा प्रयत्न करणं, त्यांना समजतील अशा बोधप्रद गोष्टी त्यांना ऐकवणं. संस्कार केंद्रातही त्या ऐकवल्या जातात. घरीही विशेष स्पॉटिफायसारख्या ॲपवर अशा चांगल्या गोष्टी जर असतील तर त्या मुलांना झोपेच्या आधी ऐकवणं, स्तोत्र म्हणत झोपेची सवय लागणं. माझी नात निश्चिंत हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, हे ऐकत ऐकत ते ऐकायला लागली की ती झोपतेच. आणि म्हणजे तिला असं वाटतं स्वामी म्हणजे मी, माझ्याकरता हे स्तोत्र आहे, हे अक्कलकोट स्वामीजींचं स्तोत्र आहे. तर तिला अक्कलकोट स्वामीजीच माहीत नाहीत, पण तिच्या मनामध्ये श्रद्धेचा उदय होतोय. तर श्रद्धेचा उदय होणं आणि श्रद्धेनी निश्चिंतपणाने मुलं झोपणं देखील गरजेचं आहे, टी व्ही पाहत झोपण्याच्या ऐवजी. तर हे उपाय आपण करायला पाहिजेत. माझी मुलं झोपायच्या आधी ज्ञानेश्वरी वाचतात, मुलगा आणि सून, आणि तिथं मुलं त्यांची झोपलेली असतात. तर असं जेव्हा घडतं तेव्हा मुलांना शांत होऊन झोपण्याची सवय लागते. आता ही देखील मुलं बाहेरच्या जगात मिसळणार आहेत आणि बाकीचे काय व्हायचं ते, पण विवेक शिकवणं आपल्या हातात आहे. ते आपण करू या आत्ताच्या युगात देखील. मी मुलांना रोज घराबाहेर पडताना स्वामीजींना नमस्कार करून बाहेर जा अशी सवय लावते आहे. सौ अश्विनी फुले यांचा प्रश्न आहे. माझी मुलगी 2 दिवसापूर्वी क्लासला जाताना स्वामीजींना प्रार्थना करून निघाली, पण रस्त्यात सायकलवरून पडली, थोडेसे लागले, रडत घरी आली. मला म्हणाली मी स्वामींना सांगून गेले तरी पण मला दुखापत झालीच ना. तिची श्रद्धा कुठेतरी डळमळीत झाली असे मला जाणवले. या पिढीला कसे सांगावे की फक्त स्वार्थासाठी देवावर श्रद्धा ठेवू नये. मुलांना असे नको वाटायला की देवावर श्रद्धा आहे मग आपल्याला काहीच इजा किंवा दुःख होणार नाही. माझा प्रश्न असा आहे की मुलांची देवावर दृढ श्रद्धा बसावी यासाठी मुलांना कसे समजावून सांगावे. परमपूजनीय स्वामीजी कृपा करून यावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. ती पडली हे खरं आहे, आणि पडल्यावर काहीही होऊ शकतं बरं का. म्हणजे सायकलवरून पडल्यामुळं अगदी जर डोक्यावर जोरात एखादी लहान मूल देखील जर पडलं सायकलवरून तर डोक्याला फार मार बसू शकतो की ज्याच्यानंतर तपासण्या देखील कराव्या लागतात. तर पडली आणि किरकोळ तुला काही फार झालं नाही तर ही स्वामीजींची कृपा आहे असं समज. मला माहिती आहे की हे खरं उत्तर नाही आहे, तरी देखील तिला तुम्ही सांगा की तू स्वामीजींची प्रार्थना करून गेली तीस ना म्हणून तुला बेताचं लागलं असं तिला सांगा. हे उत्तर कदाचित अर्धसत्य असेल, पण त्याच्यातून तिची श्रद्धा डळमळीत होण्यापासून वाचेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा सायकलवरून पडली
तेव्हा कोणी धडक ही दिली असेल, तिची चालवताना चूक झाली असेल, एकदम हँडल कधी कधी असं होतं. तुम्ही आम्ही देखील असे अचानक सायकल चालवताना पडलेले नाही आहोत असं नाही आहे. काही कारण नसताना एखाद्या दगडावरून देखील सायकल गेल्यामुळं सायकलवरून आपण पडलेले असतो. त्यामुळं सायकल तिने नीट चालवायला पाहिजे, म्हणजे ती पडणार नाही हे रॅशनली तिला नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. कुठलाही ॲक्सिडेंट होतो तेव्हा जर मागचाच येऊन धडकला तर आपला इलाज नसतो, पण कधी कधी ॲक्सिडेंटमध्ये दोघांचीही चूक असते. म्हणजे जवळपास 60% वेळेला ॲक्सिडेंटमध्ये ज्याचा ॲक्सिडेंट होतो आणि लागतो त्याचीही काही एक चूक असते. त्याचा थोडासा बेपर्वाईपणा नडलेला असतो. तर हे मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे. तसंच मुलांमध्ये अश्रद्धा निर्माण कशी होते याच्याकरता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू यांची देवावरची श्रद्धा कशी उडाली याचं त्यांनी म्हणजे एका व्याख्यानामध्ये सांगितलं. ते असं सांगितलं की नगरकर तालीम चौकामध्ये लक्ष्मी रोडला एक पेरूवाला पेरू विकायला हातगाडीवर उभा राहत असे. हातगाडीवर नव्हे, खाली पेरू ठेवून तिथं बसून तो तेव्हा विकत असे. आता तिथं उभं राहिलंही जागा नाही, तेव्हाचं पुणं होतं ते. तर एक गाडी वेडीवाकडी आली आणि ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आणि त्या पेरूवाल्याच्या अंगावरच ती गेली आणि पेरूवाला जागच्या जागेवर गेला. हे डॉक्टर लागूंनी पाहिलं. तो पेरूवाला डॉक्टर लागूंच्या ओळखीचा होता आणि तिथं जवळच असलेल्या विठ्ठल मंदिरात तो त्याचे पेरू नंतर ठेवायचा आणि परत विक्री करता काढायचा. आणि तो विठ्ठल भक्त होता, तो वारी करायचा हे डॉक्टर लागूंना माहीत होतं. तो विठ्ठल भक्त होता हे लागूंना माहीत होतं आणि त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेरच तो पेरू विकायला बसलेला होता. अशा वेळेला विठ्ठलांनी त्याला का नाही वाचवलं असं डॉक्टर लागूंच्या मनात आलं आणि मग देव नाहीये असं डॉक्टर लागूंना वाटलं आणि त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य देवाला रिटायर करा असं सांगण्यासाठी खर्च केलं. एका क्षेत्रात खूप मोठा असला म्हणजे काही सर्वज्ञानी नसतो. त्यांचं ज्ञान त्यांच्या अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. पण त्यांना हे समजलं नाही की ड्रायव्हरचा कंट्रोल जर गेला तर भक्त काय आणि अभक्त काय, कोणाच्याही अंगावर गाडी जाईल आणि ॲक्सिडेंट होईल. एवढा विवेक त्यांना करता आला नाही. त्याच्याऐवजी त्यांना असं वाटलं की यांनी एवढी भक्ती केली आणि असा किरकोळीच हा मनुष्य मरावा, मग देवानी याच्याकरता काय केलं. अश्रद्धा कशी निर्माण होते ते मी तुम्हाला सांगतोय. दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली तेव्हाच्या सनातनी बंगालमध्ये देवघरामध्ये ते सकाळी उठले तेव्हा एका उंदराने धुडगूस घातलेला होता. तिथली समई आहे त्याचा वास येऊन तेलाचा तिथं उंदीर गेला आणि ती वात ही इकडं तिकडं पडली. सगळे देव देव्हाऱ्यावरून आपापली ठिकाणं सोडून इतस्ततः पडलेले होते आणि हे सगळं रात्री उंदरांनी केलं असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना असं वाटलं की जे देव स्वतःला वाचवू शकत नाहीत उंदरापासून ते आम्हाला काय वाचवणार. आणि या विचारातून आर्य समाजाची निर्मिती झाली. अश्रद्धा तुम्हाला कुठेही घेऊन जाते, पण एवढं समजायला नको की मूर्ती आणि उंदीर, तर उंदीर सहज मूर्तीला इकडं तिकडं करू शकतो. म्हणून मुलांना श्रद्धा शिकवताना देखील अशा गोष्टींनी जेव्हा कधी कधी ॲक्सिडेंट होतात, नापास झाला, नमस्कार करून गेला पण कमी मार्क पडले, तर अरे अभ्यास करण्यामध्येही तुझी काहीतरी त्रुटी असेल हे जरा मुलांना सांगणं गरजेचं आहे.
असं असल्यामुळं सर्वसाधारण श्रद्धा मुलांची अशा एखाद्या प्रसंगाने जाऊ नये, तर त्याच्याकरता ॲक्सिडेंट झाला किंवा पडला तर नीट लक्ष न देता सायकल चालवली एवढा साधी गोष्ट घडलेली आहे. त्याच्याकरता स्वामीजींना सांगून निघाला म्हणून ॲक्सिडेंट होणार नाही असं नाही, हेही मुलांना सांगण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या लहान मुलांमध्ये काही दोष दिसून येतात. काही दोष आपल्यामधूनच अनुवंशिकरित्या पास ऑन होत असतात. काही आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, अनुकरणामुळे, संगतीमुळे होत असतात. आपल्यातल्या दोषांमुळे आपण आयुष्यात बरेचदा सफर करतो. अनेकदा कोणी आपल्याला प्रत्यक्षपणे या दोषांची जाणीव करून दिलेली नसते. चुकांचे वाईट परिणाम भोगल्यावर अनुभवातून शिकत शिकत, कधी ठेचकाळत त्या दोषांवर मात करण्यात आपण काही बाही यशस्वी झालेले असतो. पण लहान मुलांच्या बाबतीत त्यांना आपल्या इतका त्रास न होता दोषांवर मात करता येणं शक्य आहे का, या बाबतीत पालकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन कसं करावं, कृपा करून मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. मुलांवर चांगले संस्कार करणं हाच त्याला उपाय आहे. संस्कार केंद्रामध्ये मुलं येणं हाच त्याला उपाय आहे. तसंच मगासपासून मी जी उत्तरं देतो आहे तर ती या प्रश्नाकरता देखील आहेतच. सगळं जग तुझ्या उपभोगाकरता नाही. तू मागितलंस म्हणजे तुला लगेच मिळेल असं नाही. कधीकधी हल्ली एकच मुलं असतात किंवा 2 मुलं असतात. असं असल्यामुळं त्या मुलांना दुखवावंसं पालकांना वाटत नाही. पण मुलांना योग्य वेळेला मगाशी सांगितलं तसं सगळ्या मार्गाने, म्हणजे समजावून सांगणं, अबोला धरणं, रागवणं, मारणं, 10 मिनटं घराबाहेर उभं करणं आणि मग प्रेमाने परत आत बोलवणं, देवाला नमस्कार कर आणि सगळ्या घरातल्या लोकांना नमस्कार कर, परत असं करणार नाही असं म्हणणं, हे सगळं करून घेणं गरजेचं आहे. जर चुकत असतील तर, चुकीचं वागत असतील तर. कारण त्याच्यातून त्यांच्या अहंकाराला ठेच बसते. देवाला नमस्कार करतात पण मोठ्या भावालाही नमस्कार करायला अडचण आहे. परत असं करणार, घरातल्या सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार कर, याच्यामध्ये मोठा भाऊ देखील येतो. तर तेव्हा अहंकाराला ठेच लागते. किंवा सगळ्यांना नमस्कार माझ्या चुकीसाठी करायला लावताहेत पण ती गरजेची असते. अशा सगळ्या प्रकारे मुलांना मुलांच्या चुका लक्षात आणून देणं हे आपलं काम आहे. मग अनुवंशिकरित्या पास ऑन होणारे जे असतील किंवा परिस्थितीमुळं, तर हे देखील संस्कारांनीच बदलतात. काही एक प्रकृती जरी तशी असली तरी त्या प्रकृतीचा त्या व्यक्तीला उपयोग आणि समाजाला उपयोग होईल आणि राष्ट्राला उपयोग होईल अशी एक चांगली पिढी आपल्याला निर्माण करायची आहे. सगळे एका साच्यातून निर्माण होणार नाहीत, हे मला मान्य आहे. अगदी संस्कार केंद्रात आले तरी आपल्या प्रकृतीप्रमाणे, स्वभावाप्रमाणेच प्रत्येकजण ग्रहण करणार, हे अगदी मान्य आहे. तरी देखील आहे तिथून त्याची परिस्थिती उंचावत जाणं हे घडत राहतं आणि हे संस्कारामुळं घडतं. आणि त्यांच्या दोषांमुळं म्हणजे बाहेरच्या जगात त्यांना जे सफर करावं लागतं त्याच्यातूनच त्यांना जे धक्के चपेटे सहन करायला लागतात त्याच्यातूनही ती मुलं शिकत असतात. मुलं आपल्या घरात शिकतात, मित्रमंडळींबरोबर शिकतात. म्हणजे मित्रमंडळींबरोबर खेळीमेळीने नाही शिकलं, नाही खेळता आलं तर आपल्याला खेळात घेत नाहीत. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा खेळीमेळीने खेळायला शिकतो.
अशा प्रकारे त्यांना त्यांचे धक्के बसूनच ते शिकत असतात. चुकांचे वाईट परिणाम भोगल्यावर अनुभवातून देखील शिकत, ठेचकाळत, दोषांवर मात करत आपण जसे पुढं गेलो तशीच आपली मुलं पुढं जाणार. त्यांना असं वाचवता येणार नाही आपल्याला, कारण त्यांना कुठं कुठं वाचवायला जाणार. मुलांवर प्रेम करणं, त्यांना शिस्त लावणं, त्यांना संस्कार देणं आणि हिताच्या गोष्टी सांगणं, आणि त्याकरता मुलांनी आपलं ऐकावं याकरता जे योग्य ते सगळं करावं. आमच्या लहानपणी अशी एक व्यवस्था होती, एखाद्या ताराताईंच्याही लहानपणी तसं असेल की घरात वडील आमच्याशी बोलायचेच नाहीत. म्हणजे तेव्हा पुरुष मुलांशी बोलायचेच नाहीत, काय असेल कोण जाणे. नंतर आमचे दादा वडील माझे आमच्याशी खूप बोलायला लागले, पण आम्ही लहान होतो तेव्हा आईनी फक्त म्हणायचं की आता दादा यायची वेळ झाली, तुम्ही दंगा नाही करायचा, शांत बसा. दादा कधी रागवले नाहीत, पण एकाने असं सांगायचं की त्यांना हे चालणार नाही, बस एवढं देखील मुलांना पुरतं. आता कसं झालंय की मुलांशी वडील मित्रापेक्षा जास्त खेळतात. तो त्याच्या डोक्यावर बसतो, वडिलांच्या पाठीवर बसतो, अरेतुरे करतो. असं असल्यामुळे मग वडिलांचाही धाक मुलांना बसत नाही, आईचा धाक कधीच बसत नाही, कारण आईचा फटका मुलांना लागतच नाही. कारण तिच्या इतकं जीवावर येतं मुलाला मारणं. तरी माझ्या आईच्या हातचा मी मार खाल्ला, वडिलांनी मला कधी हात देखील लावला नाही. मी तसं वागत होतो म्हणून मारलं. पण ही जी समाज रचना बदलली आहे त्यामुळं मग आईचंही ऐकत नाही, वडिलांचंही ऐकत नाही, आणि आजी आजोबा रागवू शकत नाहीत. आता आम्हाला रागवायला सांगू नका असं आम्ही आमच्या मुलांना सांगितलंय. आमच्या नातवंडांना आम्ही असे रागवणार नाही. मग त्यांना रागवायचं कोणी आणि त्यांनी ऐकायचं कोणाचं? त्यामुळं मुलांशी वागायचं कसं हे पालकांनी नीट समजून घेणंच गरजेचं आहे. कोणीतरी अंतर राखणं गरजेचं आहे. कोणाचं तरी धाक बसायला पाहिजे की नको, पण हे सांगायची सोय नाहीये. कारण आमच्या घरात देखील आमच्या मुलांशी त्यांच्या मुली मित्रासारख्याच खेळतात. पण आता काही बोलायचं नाही. साठी एकदा उलटली की आता हे दोष आहेत, हे दोषी आपण आपलं असून नसल्यासारखं राहायचं. पण तरी देखील मुलांना योग्य वेळेला आमच्या घरात रागवलं जातं, त्यांना शिक्षा देखील केली जाते, आणि त्यांना म्हणजे त्याकरता सहन होणार नाही त्यांचं हे वर्तन, हे घरात सांगितलं जातं. आम्ही नाही करत, पण त्यांच्याशी अगदी मित्रासारखेच खेळणारे त्यांचे आईवडील त्यांच्याशी तसं करतात, आणि तसं करणं गरजेचं आहे. त्यांच्या दोषांवर मात करणं त्यांना त्रास न होता शक्य नाही आहे. त्याच्याकरता त्यांना त्रास होणार, पण तो त्रास झाल्यामुळंच ते आपलं वर्तन सुधारतील. मी शार्दूलची आई. शेवटचा प्रश्न आहे. या धावपळीच्या युगात जिथे आईवडिलांना काही जबाबदाऱ्या सोडणे खूप अवघड आहे, म्हणजे ऑफिस वगैरे, यावेळी होणारी ओढाताण, मनाची द्विधा अवस्था, मुलांसाठी खूप काही करायची इच्छा, पण वेळ कमी पडतो म्हणून मनाला खूप त्रास होतो.
हा प्रश्न वाचताना मी केलेलं प्रास्ताविकच मला आठवत आहे. अगदी खरं आहे हे सगळं. हे सगळं मॅनेज करताना मनाला शांत कसे ठेवावे, गिल्टी वाटते ते चूक की बरोबर, असं सगळं दाटून येतं असं विचारलेलं आहे. खरंच आईवडिलांना आपल्या जबाबदाऱ्या सोडता येत नाहीत. घर घेतलेलं असतं, त्याचा समजा 80,000 हप्ता आहे दरमहा. काही आपल्या पगारातून जातोय, काही आपल्या यजमानांच्या पगारातून जातोय. नोकरी करणं तर गरजेचं आहे. आताच्या काळामध्ये घर घेतलं की तुमच्या 50पर्यंतचा काळ हप्ते फेडून ते घर स्वतःच्या नावावर करण्यातच जातो. त्यामुळं नोकरीच्या जबाबदाऱ्या या पार पाडणं म्हणजे अपरिहार्य आहे. अगदी अशा मोठे हप्ते नसतील तरी देखील एक सर्वसामान्य आपण राहतो, आपले नातेवाईक मित्रमंडळी राहतात तसं आपलं घर असावं म्हणून दोघांनी नोकरी करणं गरजेचं आहे, हेही कधी कधी मान्यच वाटतं. कारण खूप खाली राहणं तर तो स्वतःच्या आत्म्याचा अपमानच असतो. समाजही तशा प्रकारे योग्य भावनेनी पाहत नाही तुमच्याकडं. असं जेव्हा घडतं तेव्हा या जबाबदाऱ्या पार पाडणं ऑफिससारख्या या अपरिहार्य असतात. आणि त्याच वेळेला मुलांसाठी काही करायची इच्छा, वेळ कमी पडतो, मनाला त्रास होतो, याच्यातून पालक जातात. हे सगळं मॅनेज करताना मुलांवर तुम्ही पालक आहात, मला खात्री आहे तुमच्याबद्दल की मुलांसाठी खूप काही करायची इच्छा जी आहे ती संस्कार आणि नैतिकदृष्ट्या खूप काही करावं आणि भौतिकदृष्ट्या जरा कमी पडलं तरी चालेल. ट्रीपला घेऊन जायची गरज नाही आहे मुलांना. ट्रीपला आपल्याला जायची इच्छा असते, साईट सीइंगला आपल्याला जायची इच्छा असते. मुलांना जर ते कधी दाखवलंच नाही तर मुलांना इच्छाच होणार नाही. आपण आपली ओढाताणच मुळात कमी करावी. भौतिक गोष्टींपासून साधक आपण असू तर माझं इतर सगळं जग चाललेलंच आहे. पण आत्तापासून या सगळ्या गोष्टी मुलांना दाखवत जर नेलं तर पुढं मुलंच तुम्हाला डिक्टेट करतील. तर ते कृपा करून होऊ देऊ नका. त्याच्यासाठी जर उपाय काही असेल तर मला माझ्या अगदी तरुणपणात स्वामीजी भेटले आणि तेव्हा स्वामीजींच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही चहाच पित नव्हतो. हॉटेलमध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता, नाटक सिनेमा नाही, साधं राहणं आणि मी जसं म्हटलं तसं 6 कपड्यांमध्ये राहणं असं जीवन आम्ही जगलो. आमच्या मुलांनाही आम्ही तसंच वाढवलं. नैतिकदृष्ट्या त्यांना खूप चांगलं शिकवता येणं शक्य आहे. भौतिकदृष्ट्या खूप काही देण्याची गरज नाहीये, कारण नंतर ती मोठी झाली की आपण त्यांना हळूहळू ते जसं त्यांना झेपेल पचेल तसं आपणही रिलॅक्स करत जाऊ आणि मुलांना ते देऊ. पण फार लहान वयात त्यांच्याकरता भौतिकदृष्ट्या आणि लौकिकदृष्ट्या खूप काही करायची गरज आत्ता आहे, आपल्याला जबाबदारी आहे असं मानू नका. आणि स्वतः देखील तसंच एक सामान्य चांगलं जीवन त्यांच्या समोर ठेवा. संस्काराचं जीवन आपण स्वतः जर जगलो तर मुलं अनुकरणप्रिय असतात. मुलांनी चांगलं वागायचं किंवा कसं वागायचं असं आपल्याला वाटत असेल तसं आपण वागणं गरजेचं आहे.
मी पाहायचो की आम्ही लहानपणी खेळून घरी आलो की देवापाशी दिवा लावलेला असायचा, आईनी उदबत्ती असायची. थोडं लवकर आलो तर ती देवापाशी म्हणत असायची. मग तिला आम्हाला म्हणायचा अधिकार होता की देवापाशी बसा आणि पर्वचा म्हणा. देवात म्हणजे काही घरं अशी असतात की देवांची पूजाही करायला वेळ नसतो. अशा वेळेला मुलांवर कसे संस्कार होणार? संस्कार केंद्रामध्ये मात्र मुलांवर संस्कार होतील. आणि तेही या ज्या घोषणा आहेत ठरवलेल्या, त्या घोषणांमुळं मी ऐकतो की आधी आमचा मुलगा उठला की तसाच बाहेर यायचा, पण आता पांघरुणाची घडी करून तो मगच गादीवरून खाली उतरतो. तर अशा प्रकारे गोष्टी सतत सांगूनच होतात. प्रार्थना केल्याशिवाय, म्हणजे वदनी कवल म्हटल्याशिवाय जेवायचं नाही. हा साधा संस्कार, पण तो करण्याची गरज आहे. मी मध्ये एक विनोद वाचला की शाळेत बाई विचारतायत की अरे सगळी मुलं हात जोडून प्रार्थना करतायत, तू प्रार्थना करत नाहीयेस. तर तो म्हणाला की माझी आई चांगला स्वयंपाक करते म्हणून मी प्रार्थना करत नाही. विनोदाचा भाग सोडून देऊ, पण या सगळ्या गोष्टी आपण मेटिक्युलसली सांभाळू. आपल्या ओढाताणीच्या जीवनामध्ये सगळं चांगलं केलं पण मुलं चांगली नाही निघाली तर घर खाली येतं. चांगलं केलेलं घर बसून जातं, हे लक्षात ठेवा. पैसे मिळवले, घरं बांधली, बंगले बांधले, पण मुलं नाही चांगली निघाली. त्यामुळं जेवढा प्रपंचाकरता ओढाताण करू तेवढं मुलांना शिकवण्याकरता ओढाताण करू असं मी सांगेन. त्याच्यात त्रास आहे, ताण आहे, पण तो घ्या असं मी सांगेन, कारण त्याला पर्याय नाहीये. आणि त्यांनी म्हटले की गिल्ट वाटते, त्यामुळं माफ करा, माझ्या उत्तरात काही कडकपणा मला येऊन द्यायचा नाहीये. पण गिल्ट वाटण्यापेक्षा थोडा अजून ताण घ्या, थोडा अजून स्ट्रेच व्हा, पण मुलांना वेळ जरा द्या आणि मुलांना शिकवा. आपल्याला जसं मुलांना घडवायचं आहे तसं घडवण्यासाठी आपण नाही प्रयत्न करायचे तर कोणी करायचे? शेजारचा पाजारचा मनुष्य तर नाही करणार. असं असल्यामुळं गिल्ट सोडा आणि घडवण्याच्या मार्गाला लागा आणि त्यांना थोडं पारमार्थिकही बनवा. परमार्थ ध्यान हे तुमच्या जीवनात काही बाही राहू देत. श्रवण पालकांच्या जीवनामध्ये काही बाही राहू दे. सत्संग हा पालकांच्या जीवनामध्ये काही बाही राहू दे. केवळ बालसंस्कार केंद्रापुरतं बालसंस्कार केंद्र असं ठेवू नका. स्वतःच्याही जीवनात ते आणा, मुलांच्या जीवनातही आणा. घरच्या घर बदलण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करू. हरि ओम तत्सत. हरि हरि हरि.